नाही, शेवरीच्या शूटिंगच्या सगळ्या आठवणी येत आहेत आणि म्हणून हसू येते. आत्ता हसू येतंय, पण तेव्हा बंबेरी उडली होती आमची आणि तुमच्याबरोबर शेअर करते. शेवरी हा चित्रपट मुख्यतः मुंबईच्या परिसरात झालेला आहे आणि बाहेर आणि रात्रीची वेळ. एक रात्र ती ही आमची नायिका आहे विद्या, हिला एक रात्र मुंबईच्या रस्त्यांवरती घालवावी लागते. कारण तिला घरच मिळत नाही तिचं. नसतं तिचं घर उपलब्ध त्या रात्रीकरता आणि त्याच्यासाठी शूटिंग करावं लागणारच होतं मुंबईचं. त्याच्यासाठी रस्ते आम्हाला बुक करावे लागणार होते आणि तसं केलं त्यावेळेला बऱ्यापैकी सोपं गेलं असंच म्हणेन मी. आणि अगदी पूर्णतः प्रॉपर मार्गाने जाऊन पैसे भरून ते बुक करून आम्ही मरीन ड्राईव्हचा संबंध जो ताजमहाल हॉटेलच्या समोरचा जो रस्ता आहे तो बुक केला एका रात्रीकरता. म्हणजे रात्री 10 ते सकाळी 5 त्या एका वेळेत आम्हाला ते संपायचं होतं शूटिंग. आणि फार मजा आली कारण निर्मनुष्य होतं. कारण आम्ही बुक केलं होतं त्याच्यामुळे कोणी तसं येऊ शकत नव्हतं. आम्हाला पोलीस प्रोटेक्शन होतं आणि इतके गोड होते ते पोलीस सगळे. त्यांना इतका इंटरेस्ट होता सगळ्या शूटिंगमध्ये आणि सुपर 16वरती आम्ही फिल्म केली. मरीन ड्राईव्ह, फोर्ट एरिया आणि एक बस पण आम्ही बुक केली होती. कारण बसमधला एक सीन आहे ज्याच्यात बसमध्ये कोणी नसतं, ती एकटीच चढते ती आणि मग कंडक्टर असं आहे त्याच्यात. आणि ती बस पण आम्हाला बुक करावी लागली आणि त्यावेळी ती बस फार महाग आम्हाला पडत होती. आमच्या याच्यामध्ये बसत नव्हतं आमच्या सगळ्या इकॉनॉमिक्समध्ये. आम्ही मग ती बस 2 तासांकरता बुक केली. त्या 2 तासात ते शूटिंग केलं. छोटासा सीन आहे पण तरी शूटिंगला वेळ लागतो नाही का. आणि अगदी नुसती रिकामी बस आणि त्यात विद्या बसलेली आणि मग तो सीन जो काय होतो तो साधाच सीन पण होतं. तर ही मजा फार आली मला शेवरीच्या वेळेला की मग आम्हाला व्हिक्टोरिया टर्मिनसच्या समोरचा जो रस्ता आहे तो वस्तीतला रस्ता म्हणजे दिवसा जेव्हा सगळं वाहतूक वगैरे असते अशा वेळेस आम्हाला शूटिंग करायचं होतं. पण तरीसुद्धा आम्ही योग्य त्या सगळ्या परमिशन्स घेतल्या आणि तिथे शूटिंग केलं. आणि त्या शूटिंगमध्ये असं होतं की रस्त्याच्या मध्यावरून ती भुकाट पसरते आणि सगळ्या गाड्या जात होत्या इथून तिथून आणि गाड्या थांबवणं शक्य नव्हतं कारण तसं नको होतं आमच्या दिग्दर्शकाला. गाड्या चालू असताना ही बाई मध्ये उभी आहे असं त्याला दाखवायचं होतं आणि ते केलं. शेवरीबद्दल एक वैयक्तिक आठवण आणि कृतज्ञता व्यक्त करायची मला माझ्या दोन्ही मुलांकरता. दोघांनी खूप उत्साहाने माझ्या जो काही मी संकल्प सोडला होता की मी प्रोडक्शन करणार आहे त्याला साथ दिली. आणि माझी मुलगी असोसिएट प्रोड्युसर होती त्याच्यावरती आणि पडेल ते काम केलं. माझ्या मुलीकडे पडेल ते काम म्हणजे अगदी वेशभूषेपासून मेकअप सगळं. त्याच्यानंतर रस्त्यावरती लोकांना अडवणं म्हणा सगळ्याचा पुढाकार घेऊन माझ्या मुलींनी शेवरीचं प्रोडक्शन पाहिलं. त्याच्याबद्दल तिला खूप खूप धन्यवाद आणि प्रेम. आणि माझा मुलगा त्यांनी बऱ्याच लोकांचं डबिंग केलं आहे त्याच्यामध्ये. जे छोटे छोटे रोल्स आहेत ना त्याच्याकरता जी डबिंग आवश्यक होतं ते माझ्या मुलांनी मला आठवतं रात्री त्याला फोन केला होता की अरे येतोस का. कारण एक आवाज त्यांनी वेगवेगळे आवाज काढले तुमच्या लक्षात येणार नाही की कुठला आवाज त्याचा आहे. तर फार मला अभिमान वाटतो की जेव्हा परिवार तुमच्या बरोबर असतो अशा कुठल्या तरी आपण जेव्हा काहीतरी घेतो हाती धोकादायक म्हणायला पाहिजे किंवा थोडंसं रिस्की म्हणायला पाहिजे आणि तेव्हा जेव्हा तुमचा परिवार तुमच्या पाठीशी उभा राहतो तेव्हा फार मस्त वाटतं.